हाय, गुड इव्हनिंग दिव्या. लक्ष दे, झूम ॲपवरती लेक्चर बनवायचं आहे तुझा, पण जरा मी आज घाईत आहे वगैरे. परत ते सगळं सायनिंग बिनिंग सगळं करायला लागतं. झूम ॲप डाउनलोड करायला लागेल मला थोडासा, आणि नंतर बघूया. मी तुझा पहिला एकटीचा घेऊन बघेन कशा पद्धतीने. अनिकेत बोलतो की मला नको झूम ॲपवरती, मला नाही समजत ते कनेक्ट बिनेक्ट करायचं. बरोबर आहे. गोरखच्या इथे पण तोच प्रॉब्लेम आहे. सर, माझा मोबाईल सरांकडे असेल तर मला मिळणार नाही, असं चाललं आहे त्याचं. राहिलं तू आणि प्रथम फक्त. मग कदाचित मी प्रथमचा आणि तुझा लेक्चर जो असेल ना दोघांचा एकत्र, तर तो मी तुमचा झूम ॲप्सवरती कदाचित मी घेऊ शकेन. हां, ठीक आहे. बघूया. पहिलं सायनिंग बिनिंग करायचं आहे, ते हे करायचं आहे, ॲप डाउनलोड करायचं आहे. नंतर करतो. जरा हे 2-3 दिवस गणपतीचे असल्यामुळे सगळ्यांकडे गणपतीला वगैरे जायला लागतं आहे, घाई आहे. ओके. सो गेल्या वेळेस आपण आलेलो होतो पॉलिटिकल सायन्स पेज नंबर 41वरती. क्रॉस बॉर्डर टेररिझम जम्मू अँड काश्मीर. द इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 प्रोव्हाइडेड दॅट रूल्स ऑफ द प्रिन्सली स्टेट had to take the financial decisions whether they wish to join India or Pakistan. बघा, भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घ्यायचा होता. म्हणजे भारतामधल्या ज्यांना पाकिस्तानात जायचं आहे त्यांनी पाकिस्तानात जा, ज्यांना भारतात यायचं आहे त्यांनी भारतात या, असं चाललेलं सगळं. बरोबर आहे. त्याच्यामुळे the global Jammu Kashmir, the problem Jammu and Kashmir began to a Pakistan sending a treble raids with the support of the Jammu army to force Maharaja Hari Singh to Jammu and Kashmir to join Pakistan. Hari Singh signed instrument to accessions, making to state part of the Indian Union, after which Indians sent troops protect Kashmir. बघा, जम्मू काश्मीरमधला महाराजा हरी सिंग याच्यावर दबाव टाकण्याकरता पाकिस्तानच्या लष्कराच्या टोळीने मदत करायला चालू केलं. लष्कर टोळी म्हणजे दबाव टाकायला लागली होती. आणि जम्मू काश्मीरमधली समस्या तिथूनच सुरुवात झाली. त्यांना भारतामध्ये सामील व्हायचं होतं आणि जम्मू काश्मीरचे लष्कर हे त्यांच्यावरती दडपण टाकत होते. बरोबर आहे. त्यामुळे काय केलं, शेवटी जम्मू काश्मीर भारतामध्ये सामील झाले. मग भारताने जम्मू काश्मीरच्या संरक्षणाकरता आपलं सैन्य पाठवलं आणि पाकिस्तानला माघार घ्यावे लागले. यावरूनच 1947-48ला भारत पाक युद्ध पहिलं तिथे झालं. जम्मू काश्मीरमधील नागरिकांना भारताविरुद्ध भडकवण्याच्या उद्देशाने 1965मध्ये पाकिस्तानामध्ये परत घुसखोर पाठवले. समजलं? कोणी? इंडियन आर्मीने. सो इथे लिहिलेलं आहे बघ, दिस रिझल्ट ॲज अ फर्स्ट इंडियन पाकिस्तान वॉर 1947-48 अगेन द 1965. द पाकिस्तान सेंट टू द इन प्लॅटर्स विथ द होप दॅट दे वुड लीड टू पीपल ऑफ जम्मू अँड काश्मीर टू रेज अगेन्स्ट इंडिया. हावेवर पाकिस्तान ॲक्च्युअली अटॅक्ड इन 1965. द लोकल पॉप्युलेशन डिड नॉट सपोर्ट पाकिस्तान. आणि तिथलं जे स्थानिक जे होते, स्थानिक लोक होते, त्यांनी काय पाकिस्तानला सपोर्ट केला नाही. त्यावेळेस काही जनता मात्र त्यांच्या बाजूने होती, काही जनता मात्र त्यांच्या बाजूने थोडक्यात होती. तर तरी पण काही लोकांनी तिथल्या लोकांना सपोर्ट केला नाही, पाकिस्तानला सपोर्ट केला नाही. सो देन पेज टर्न करतो, जरा 2 मिनिटं थांब. In 1965, Amullah Khan created the Plebiscites, a front of Pakistan occupied Kashmir. The organizations has a unofficial arm wing called National Liberalization Front, which carried out a sabotage activities in Jammu and Kashmir. In 1977, the Plebiscite, a front was given new name Jammu Kashmir and Liberalization Front, JKLF. बघा,
आता गव्हर्नमेंटने म्हणजे मोदीने जवळजवळ 186चा 386चा 186 हा कायदा पास केला. त्याच्यानुसार आपण भारतामध्ये जम्मू काश्मीर हा भारताचा एक भाग असल्यामुळे आज तिथे लोक राहायला जाऊ शकतात, स्वतःची जागा घेऊ शकतात. नाही तर पहिलं तसं नव्हतं. पहिलं तिथल्या लोकांना तिथेच परमिशन होतं, जागा तिथले लोक घेऊ शकतात, तिथली लोक कुठेही फिरू शकतात. आपण पण फिरू शकतो, असं काही नाही. जम्मू काश्मीरला आपणही जाऊ शकतो. पाकिस्तानने भारतावर प्रत्यक्ष आक्रमण केले तेव्हा स्थानिकांनी त्यांना सहकार्य केलं नाही. 1965 मध्ये अमानुल्ला खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेलिब्लिस्किट याची फ्रंटची स्थापना केली आणि याचा एक बहिष्कृत लष्करी गट लिबरेशन फ्रंट जम्मू काश्मीर घातपाती म्हणजे म्हणतात ना अतिरेकी कारवाया घडून आणू लागला होता. त्याला जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असं नाव देण्यात आलं होतं. 1989 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांनी हत्या करण्यात आली. त्याच्यामुळे 1989 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. तत्कालीन गृहमंत्र्यांच्या कर्नल रुबिया सईद यांचं अपहरण केलं गेलं. जम्मू काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी ही JKLFच्या प्रमुख मागणी होती. JKLFची काय होती? प्रमुख मागणी त्यावेळेची होती. ओके, देन Pakistan decided to Mujahideen back to Pakistan a guerrilla groups such as the Hazi to a Mujahideen in Kashmir in the entry of the past pan-Islamist fighters to be a valley from Pakistan change in color of the insurgency. The growth of the Islamic military in Kashmir in 1990s resulted in the migrations of the Pandit population from Kashmir. बघा, पाकिस्तानमधील पाकिस्तानवादी गनिमी गटांना मदत करण्यासाठी पाकिस्तानने हिजबुल मुजाहिदीन येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. काश्मीर खोऱ्यामध्ये पाकिस्तानातून आलेल्या लढवयांच्या प्रवेशाने तेथील बंडखोरीचं स्वरूप पालटलं होतं. वाढलेल्या इस्लामी आक्रमतेमुळे 1990च्या दशकात काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार झाला होता, त्यामुळे काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केले होतं. जे पंडित होते त्यांनी तिथून काय केलं? स्थलांतर केलं. भारत पाक संबंधामध्ये सीमापार दहशतवाद नेहमीच सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिला होता. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी जम्मू काश्मीरमधील हिंसाचाराला जबाबदार आहे असं शासनाचं मत होतं. आणि 2016च्या 17च्या गृह मंत्रालय वार्षिक अहवालानुसार गेल्या 25 पेक्षा जास्त वर्षामध्ये काश्मीरमध्ये फुटीरवादी, हिंसाचारवादी अशा प्रकारच्या संघटना स्थापन झाल्या होत्या. In Indian government mentioned the terrorism emanating from the across Indian borders remains a core concern in India's relationship with Pakistan. The government argues infiltrations of the from across the border of the mainly Jammu and Kashmir, which is affected by the Jammu and Kashmir, which is affected by a terrorist violence. Sponsored and are supposed to across the border. The Ministry of Home Government of India is an annual report 2016-17 states the state of Jammu and Kashmir is been affected by terrorist and associated violence. Support from the across the border from more than 2.5 decades. It also says the Pakistan has tried to ridiculous in the people through the West social groups and the use of the social media. Jammu and Kashmir has seen to a continuous period of the instability, a forest across the border inventions in from military or political support to a separatist group like a Hurriyat in the disturbing futures with the conflict of the children, stone throwing and burning schools by the militaries. बघा, एवढ्या हरामी आहेत ना. आता काय तिथे एवढ्या संघटना निर्माण झाल्यात ना. या संघटना काय करतात, तिथले शाळा कॉलेजची जी मुलं आहेत यांना स्वतःच्या हाताला धरून बरेचसे उपद्रव म्हणजे लोकांना ज्यांना पाकिस्तानामध्ये जायचं होतं म्हणून मध्ये मोदींनी एक शासन काढलं होतं की ज्यांना पाकिस्तानामध्ये जायचं आहे त्यांनी आत्तासुद्धा पाकिस्तानमध्ये जाऊ शकता. अदरवाईज इथे राहायचं असेल तर तुम्ही स्वतः हे करायचं नाही, कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत.
असं मध्ये कायदा काढला गेला. त्याच्यावरनं बरंचसं काही झालेलं होतं. आणि आज तिथली जी लोकं आहेत, तिथल्या ज्या हेरवादी संघटना वगैरे आहेत, ज्या म्हणतो ना आपण गुप्तवादी संघटना, ज्या बरंचसं अतिरेक वगैरे करतात, अतिरेकी पद्धतीतले जे आहेत, हे काय करतात, भारत पाक संबंधामध्ये सीमापार दहशतवाद ह्याला म्हटलं जातं. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी जम्मू काश्मीरमधली हिंसाचाराला जबाबदार असतं. म्हणजे त्या साईडची जी लोकं येतात सीमेपलीकडून लपून छपून आपल्या बाँड्रीमधून आतमध्ये येतात, ते काय करतात, दहशतवाद करतात, आपल्या इथे येतात, आपल्या लोकांना मारतात वगैरे. आता पण अजूनही तेच चाललंय. एकूण 2016-17च्या गृहमंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार गेल्या 25पेक्षा जास्त वर्षामध्ये ह्या ज्या संघटना आहेत यांनी काय केलं, त्यांना सीमेपलीकडून मदत पुरवली जाते. म्हणजे त्या पाकिस्तानमधून मदत केली जाते, बरोबर ना, पाकिस्तानमधून मदत केली जाते असं म्हटलं जातं. लोकांमध्ये मूलगामी विचार रुजवण्याचे प्रयत्न पाकिस्तानमध्ये केलेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने अस्थिरता निर्माण करण्यासाठी हुरियत सारख्या विभाजनवादी गटांना राजकीय मदत पुरवली जाते. त्याच्यामध्ये लहान लहान मुलांचा सुद्धा वापर केला होतो, दगडफेक करण्यासाठी, जाळपोळ करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी. लेफ्ट विंग extremism in certain areas that an Naxalite movement that is a row. मोहिस्ट मुवमेंट, मोहिस्ट चळवळ ना, मोहिस्ट चळवळ तुम्ही ऐकलं असाल, नक्षलवाद्यांची मोहिस्ट चळवळ. लेफ्ट विंग एक्स्ट्रीम्स म्हणजे ज्यांना डाव्यांचा उग्रवाद, डाव्या म्हणजे काय, आपल्या भारताच्या डाव्या साईडला असलेले हे नक्षलवादी डोंगराळ भागांचा, जंगलाळ भागांचा फार मोठा उपयोग करतात. आणि द मेन सपोर्ट हॅज अमॉंग द लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर. आता हे जे आहेत ना, हे ॲक्च्युली उग्रवादी का झाले, शेतमजूर, दलित, आदिवासी लोकांचं समर्थन आहे. ही लोक आहेत ना, या लोकांना सरकारकडून पाहिजे ते हक्क मिळत नाही. सरकारने अजूनही त्यांना उपेक्षितच ठेवलेलं आहे. म्हणून या सरकारच्या विरोधात या गोष्टी जे करण्यासाठी हे लोक काय करतात, सरकारवरती अटॅक, म्हणजे कोणावरती, पोलिसांवरती, आर्मीवरती. सामान्य लोकांना मारत नाही, पोलीस लोक, आर्मीवाले या लोकांना उडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून नक्षलवादी चळवळी असं म्हटलं जातं. It is also spreading into the urban centers, especially the blue collar worker. It is succeeded to where there is a scenes of the injustice, explosions, oppressions, and feeling a neglect by the state. ज्या लोकांमध्ये विशेषतः कामगार वर्ग जो आहे, जिथला जो कामगार वर्ग आहे आपल्या डाव्या बाजूचा, म्हणजे उदाहरणार्थ हे भाग म्हणजे कोणते माहिती काय, आसाम वगैरे या साईडचा जो भाग आहे ना, झारखंड, आसाम, बिसाम या साईडला, तेलंगणा, कर्नाटकच्या बाजूचा, ही कशामुळे होतात, जिथे अन्याय, शोषण, दमन आणि राज्यांकडून दुर्लक्षित केल्याची भावना आहे. राज्य याला जबाबदार असतात, सरकार म्हणजे काय, राज्य सरकार जबाबदार असतं, हेच जबाबदार असतात. या गोष्टीची भावना जिथे आहे तिथेही चळवळ यशस्वी होते. नक्षलवादी चळवळीमुळे तेलंगणा चळवळीमध्ये 1946 ते 51 मध्ये सापडतात. या कालावधीमध्ये बऱ्याचशा होत्या. This root is Naxalist movement can be traced to be a Telangana movement 1946-51. It was the first serious attempt to promote to a present struggle by the Indian communities. The movement did again and the initial success, but the moment of the movement ended with the landed reformers initiates by the Indian government. Naxalists began as a protest against the final federal order in the 1967. Naxalbaris in the West Bengal at a ideological level is a roost made stressed in the waiting from the Charu Mujumdar, whose articles based as a ideology of Marx, Lenin, Mao, माओवादी संघटना बोलतात त्याला. It movement lost a momentarium to a certainties after arrest Muzumdar and the government policies of non-tolerance of the agitations.
Later in 1980s, it was received again and eventually taken a militant turn. बघा, तेलंगणा हे जे तेलंगणा आहे, त्या तेलंगणामध्ये तेथील शेतकऱ्यांच्या सरंजामशाहीच्या विरुद्ध, सरंजामशाही म्हणजे काय, राजेशाही, ते राजेशाही, सरंजामी पद्धत म्हणजे सामंत बिमन, माहिती असेल तुम्हाला, सामंतांचा जोर होता, वाढता प्रभाव होता, राजे लोकांनंतर त्यांचं वर्चस्व जास्त चाललं होतं, इथल्या अधिकाऱ्यांचं वर्चस्व जास्त चाललं होतं, त्यांच्या दडपणाखाली या सगळ्या संघटना होत्या, म्हणजे ते लोकच जास्त तिथल्या लोकांवरती प्रेशराईज करायचे वगैरे. कम्युनिस्ट भारतीय यांच्या विरुद्धच्या चळवळीला प्रथमच भारतीय कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला होता. सुरुवातीला त्या चळवळीला यश आले, परंतु भारत सरकारने जमीन सुधारणासाठी योजलेले काही कार्यक्रम, म्हणजे बघा, त्या कार्यक्रमांपासून सुद्धा त्यांना सेवा सुविधा भारत सरकारने पुरवल्या, त्याच्यापासून सुद्धा त्यांना वंचित केले होते. बंगालमधील नक्षलबारी आंदोलन करण्यात आले होते. या चळवळीची वैचारिक बैठक मार्क्स, लेनिन, माओ या विचारसरणीवर असलेल्या चारू मुजुमदार यांच्या लिखाणात सापडते. आणि त्यावेळेस शासनाने या चळवळीविरुद्ध पावले उचलली. चारू मुजुमदार यांना अटक केल्यानंतर 1970च्या दशकामध्ये मुजुमदारांना अटक केली, म्हणजे त्यांच्या विरुद्ध आवाज उठवून त्यांच्या बाजूने लढत होती ती चारू मुजुमदार, तेव्हा तिला सरकारने अटक केले. त्यामुळे 1970च्या दशकात या चळवळींचा जोर कमी झाला. 1980च्या दशकात ही चळवळ उग्रवादी स्वरूपात पुन्हा उदयाला आलेली दिसते. कालांतराने हे लोक पुन्हा उदयाला आले, म्हणजे थोडक्यात काय तर पुन्हा अग्रेसिव्ह झाले हे लोक, पुन्हा काय झाले, अग्रेसिव्ह झाले. 2004 मध्ये इन द 2004 नक्सलाइट्स ग्रुप्स, द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट, लेनिनिस्ट and other similar groups joined together to form a communist party of India, that is called the Maoist. 2004 मध्ये वेगवेगळे नक्षलवादी गट, उदाहरणार्थ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी बोलतात त्याला, मार्क्स आणि लेनिनवादी, बरोबर आहे, मोइस्ट पार्टी. दिस unfitted CPI Maoist party represented to conflict against us network based on the ideological foundations of Marxism, Leninism, Maoist. The Ministry of the Home Affairs to observe the efforts are made by the left-wing extremists, provident executions and the implementations of development work included infrastructure like railways, roads, power and telecom, the violence and terror, the purpose of oh shit. The purpose of this is to show that governance structures of field levels bring effective Maoist operations and best primarily in the rural and underdevelopment areas of India. Because of the lack communication facilities are generally forested and have a difficult to train, where the security forces cannot operate with the impunity, are the echoes of operations of the Naxal groups. Some of their broad tactics are the follows: use a propaganda slogans, establishment of mass movement, mobilizations of women tribals and the minority into the revolutions, mobilizations of the urban population on the mass issues. बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 2004 साली बरेचसे असे गट निर्माण झाले होते. उदाहरणार्थ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया,
मार्क्सवादी लेनिन माओ यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे हे सगळे गट एकत्र आले आणि राजकीय पक्षाची संघटना पुढे आली. गृह मंत्रालय जे होतं, या गृह मंत्रालयाच्या निरीक्षणानुसार बघायला गेलं तर जहालवादी डावे गट रस्ते, रेल्वे, वीज, दूरसंचार यासारख्या पायाभूत विकास कामामध्ये दहशतीच्या या हिंसक मार्गाने अडथळे आणतात, जेणेकरून शासनाच्या योजना या भागामध्ये कशा आहेत त्यांचे काही व्यापक डावपेच खालीलप्रमाणे आहेत. एक, सगळ्यात पहिलं प्रचार की घोषणांचा वापर आहे. घोषणा करून मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आमच्या ह्या मागण्या पूर्ण करा, आमच्या त्या मागण्या पूर्ण करा. जनचळवळींना उभारणे म्हणजे लोकांना एकत्रित करून चळवळी उभा करायच्या. महिला, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना या क्रांतिकारी चळवळींकडे वळवणे. आता महिला, आदिवासी लोक यांना बिचारांना रोजगार उपलब्ध नसतात, यांना काही ना काहीतरी आमिष दाखवून, यांना काहीतरी पैशाचे आमिष दाखवून, बरं ना, अन्नधान्याचा आमिष, त्यांना पाठिंबा देण्याचा, अशा लोकांना त्याच्यामध्ये कार्यरत करतात. जनतेच्या प्रश्नांवर शहरी भागातील लोकांचे लक्ष वेधणे. सैनिकी संघटनांचा विकास करणे. ज्या सैनिकी संघटना आहेत त्यांचा सुद्धा विकास केला जात असतो. ओके. The United Nations reports recruitment and use to children as a young as 6 of age. As a 6 of age. Age of 6 years. Young असतात ही लोक. ओके. Age of 6 years. Of age of armed group. बघा, वयाच्या 6व्या वर्षापासून मुलांना शिकवलं जातं. दहशतवादी प्रदेशन म्हणजे नक्षलवादी आहेत ना, हे तिथल्या मुलांना सुद्धा प्रशिक्षण देतात. मुलांना काय देतात? प्रशिक्षण देतात. Included Naxalis children where coeds joined children units Bal Dasta where were the trained and use couriers and the informants to plant improvisations, explosive device and front line operations against the national security force. The report also noted that the obligations children, especially girls by the armed groups, was a serious concern. बघा, ती भयानक परिस्थिती आहे बघा. बघा, संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार या संघटना 6 वर्षांच्या मुलांना देखील त्यांच्या सैनिकी गटात समावेश करून घेतात. राजीव गांधींना बॉम्ब एक्सप्लोड केला, त्यांच्या गळ्यामध्ये हार टाकून बॉम्ब एक्सप्लोड केला. ती मुलगीचं वय होतं 14 का 15 वर्ष. शाळेतल्या मुलींनी त्यांना जाऊन हार घातला आणि उडवण्यात आलं. सभेमध्ये बॉम्ब ठेवला. या मुलांना बालगटात, बालदस्ता याच्यामध्ये सामील होण्यासाठी बळजबरीने सामील व्हावं लागतं. प्रशिक्षण दिलं जातं बळजबरीने. या मुलांचा वापर टपाल आणि माल पोचवणे, माहिती काढणे, स्फोटके पेरणे म्हणजे ग्रॅनाइट्स बोलतो ना आपण जमिनीमध्ये, ते पेरणे. लहान मुलांचे, विशेषतः मुलींना उचलून नेतात तिथल्या आदिवासी पाड्यांमधून वगैरे. का? तर या प्रशिक्षणासाठी. कसाब माहिती असेल तुम्हाला? कसाब दिया, तुम्हाला तर चांगलं माहिती असेल कसाब. त्याचं वय किती होतं? 18 का 19 वर्ष वय पण नव्हतं त्याचं. समजलं? 18-19 असेल म्हणून तर त्याला हँग केलं. नाही तर लहान मुलांना फाशी देण्यास मज्जा आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेतली अहवालामध्ये. त्याच्यानंतर या गोष्टींची गंभीर दखल घेतली जाते. टेररिझम सर्वात महत्त्वाचा टॉपिक दिया. हा टॉपिक मला तू पाठांतर करून पाठवायचा. हा एकच टॉपिक पाठ कर, पण व्यवस्थित कर. येतं परीक्षेला, टीप येते. ओके. टेररिझम हॅज बीन लुक्ड ॲट अ थ्रेट टू यूज व्हायलन्स with that intentions to create a panic in the society. It is a deliberate, a politically motivated, a violence against the civilians targets. The targets are called the soft targets
attacks on buses, trains or bus stations, airports, cinema theaters, markets, malls, etc. are the tactics used in the purpose is usually to create a panic in the public. No pattern. To make a nature. Panic of the public. Terrorism is a form of warfare. It was called a asymmetric warfare. Asymmetric warfare. असमन्वित युद्ध तंत्र बोलतात त्याला. Because there is a no pattern to nature of violent attacks that is conducted to traditional from the terrorism was a state centric. The fight was far. A specific people fighting for their rights against the state. For example, the liberations, Tigers and Tamil. A LM, lead बोलतात त्याला, with the fighting of the rights of Tamil Sri Lanka, Irish Republican Army, fought for the rights of the Irish people, Bosque, Fatherland and the Liberty ETA. A separatist fought for their rights against the Spanish government. बघा, दहशतवाद म्हणजे काय? समाजामध्ये भीती निर्माण करणे. आता ही समाजामध्ये भीती कशी निर्माण केली जाते बघा, याच्यासाठी हिंसाचाराचा वापर केला जातो. एक जाणीवपूर्वक दहशतवाद जो त्यांनाही माहिती असतो. या भागामध्ये राजकीय हेतूने प्रेरित नागरी भागामध्ये केलेला हल्ला, लोकांमध्ये भीती पसरवणे. या नागरी लक्षकांना सॉफ्ट टार्गेट्स असं म्हणतात. बस, रेल्वे, बस स्थानके, विमानतळ, सिनेमागृह, मॉल, बाजार इत्यादींवर हल्ला करण्याचं डावपेच याच्यात वापरले जातात. हा एक युद्धाचाच प्रकार आहे. याला असमन्वित युद्ध तंत्र असं म्हणतात, कारण या युद्ध तंत्रात हल्ला करणाऱ्याची व हिंसाचाराची निश्चित अशी पद्धत नसते. कधी, कुठे, कसाही दहशतवाद होऊ शकतो. तो राज्याच्या विरोधात असतो. काही विशिष्ट लोक यांच्या हक्कासाठी स्वतःच्या राजाविरोधात लढत असतात. ही एक तमिळवाद्यांची संघटना श्रीलंकेतील तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढत गेली. आयरिश प्रजासत्ताक आर्मी या आयरिश लोकांच्या हक्कासाठी लढत होती. स्पेनमधील सरकारच्या विरोधामध्ये बॉस्क्यू, फादरलँड अँड लिबर्टी या फुटरवादी संघटनाने आपल्या हक्कांसाठी संघर्ष केला होता. मॉडर्न फॉर्म of terrorism is not state center of the modern day. Terrorist fights for the abstract ideological goals is the beliefs. These goals may be religious in nature. They are usually part of some organizations that fights of the global level. New York attack of the 11th September 2001, popularly called 1911, is considered a beginning of modern day terrorism. The Nigerian terrorist group Boko Haram, the Afghan तालिबान were some of the examples of the such a group. आधुनिक दहशतवाद हा केवळ राज्याच्याच विरोधात नसतो, तर आधुनिक दहशतवादी हे एखाद्या अमूर्त विचारसरणी अथवा ध्येयासाठी लढत असतात. हे ध्येय धार्मिक सुद्धा असू शकतं. एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य असतात. न्यूयॉर्क शहरावर 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेला हल्ला हा आधुनिक दहशतवादाची सुरुवात होती. नायजेरियामधील बोको हराम आणि अफगाणिस्तानाची तालिबान या गटांची ही त्याच्यातलीच उदाहरणे आहेत. या सुद्धा दहशतवादी संघटना आहेत. समजलं? आज आपलं त्याच्या खालचे जे आहेत, त्याच्या खाली जे आहेत दिलेले, भारतातील काही अजून दहशतवादी हल्ले कधी कधी झाले त्याची उदाहरणं खाली दिलेली आहेत. ओके, पेज नंबर 44 वरती पण दिलेला आहे. एक 45 वरती त्या गेल्या वेळेस कसाबने हल्ला केलेला तो पण दिलेला आहे. एक 45 आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. ओके, आज आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट टाइम आपण 45 कंटिन्यू करूया. ओके, रूल ऑफ स्टेट बोललं जातं त्याला. एक मिनिट, किती धडा आहे बघूया आपण अजून. अरे झालं, तो थोडासाच आहे. ठीक आहे, तो एकच टॉपिक आहे, तो करून घेऊया. पेज नंबर 45 वरती बघ, छोटासाच आहे टॉपिक, रोल ऑफ स्टेट. आता याच्यामध्ये देशाची भूमिका काय आहे? रोल ऑफ स्टेट, देशाची भूमिका काय असेल? एक मिनिट दिया. राज्याची भूमिका काय असेल? पब्लिक ऑर्डर, पीस ऑफ द स्टेबिलिटी आर द क्रायटिकल नेसेसिटी ऑफ प्रोग्राम अँड अनरुअरली सोसायटी वुड लीड्स इकॉनॉमिक लिस्ट स्टार्स द क्वालिटी ऑफ लाईफ
of our citizens in the great measures depends upon the maintenance of public order. There is a inexorable a link between the maintenance of order and conflict resolutions in conflicts are managed to properly. The likelihood to breaches of peace orders and stability of minimize. Look at the chart, understand the role of the state maintaining peace, stability, national integrations. First level is the basic goals of the given a Indian circumstance, बघा बरोबर ना, constitutions. The second level deals with the state expected to case of problems early stages. Third level, when there are crises of the state is a deal with it. बरोबर आहे. आता राज्याची भूमिका नेमकं काय? आपल्या राज्यामध्ये शांतता पाहिजे, स्थैर्य पाहिजे, नागरिक सुव्यवस्था याची नियंत्रित गरज आहे. या लोकांनी हे उगाच दहशतवादी हल्ले करतायत का? नाही, त्याच्यामागे काहीतरी कारण आहेत का? त्यांची कारणं समजून घ्या, त्यांच्या कारणांचा, त्यांच्या जीवनमानाचा, त्यांच्या प्रगतीचा विचार करा. मग हे लोक हल्ले करणार नाहीत. त्यांना योग्य रीतीने कामधंदे द्या, हो ना, व्यवस्थित शांततेच्या मार्गाने हे संघर्ष सांभाळले तर आज हे दहशतवादी हल्ले होणार नाहीत. बरं ना, शांतता, स्थैर्य, राष्ट्रीय एकात्मता याच्यामधील राज्याची भूमिका काय आहे हे समजून घ्या. बरोबर आहे. दुसरी पायरी ही समस्येच्या सुरुवातीच्या स्तरांवर राज्याची भूमिका दर्शवते आणि तिसऱ्या पायरीवर याच्या गंभीर स्वरूपाला तोंड द्यावे लागते. समजलं? तर अशा प्रकारे हा धडा आपला इथे संपलेला आहे. त्याच्यामधले याच्यावरचा आता जो शिकवला त्याच्यावरचा एक पॅराग्राफ, 2-3 पॅराग्राफ कुठे कुठे युद्ध झालं ते वाचून काढ, लक्ष दे. आणि दहशतवाद याच्यावर तुला, टेररिझम याच्यावरती तुला टीप लिहायची आहे. आणि पुढल्या वेळेस आपण 5वा धडा आपण चालू करणार आहोत. आपला पॉलिटिकलचा पोर्शन लवकर संपणार आहे दिया. ठीक आहे, ओके, बाय, ऑल द बेस्ट.